बाजीराव ने मस्तानी से मोहब्बत की अय्याशी। 2015 सालची बॉक्स ऑफिसवरची सगळ्यात मोठी घमासान लढाई सुरू झाली आहे। बहुचर्चित बाजीराव मस्तानी आणि दिलवाले हे दोन्ही सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित झालेत। बॉक्स ऑफिसवर या दोन्ही सिनेमांमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळते। बाजीराव मस्तानी हा सिनेमा प्रदर्शनाच्या आधीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता। बाजीराव पेशव्यांच्या वंशजांनी सिनेमाला सुरुवातीपासूनच विरोध केला। राजकीय पक्षांनीही त्याला पाठिंबा दिला। त्याचेच पडसाद पहिल्याच दिवशी उमटले। पुण्यातील कोथरूडमधील सिनेमागृहात भाजपने आक्रमक आंदोलन करून बाजीराव मस्तानीचे सगळे शो बंद पाडले। संजय लीला भन्साळींनी चुकीचा इतिहास दाखवला असल्याचा त्यांचा आक्षेप आहे। पिंगा आणि मल्हारी गाणं सिनेमातून वगळण्याची मागणीही भाजपने केली आहे। आज आमचा पिक्चरला आक्षेप नाहीच आहे। आमचे जे दोन गाणी आहेत की काशीबाई आणि मस्तानी ही जी नाचताना दाखवलेली आहे, हा चुकीचा इतिहास तुम्ही लोकांसमोर आणताय आणि पुढच्या पिढीसमोर आणताय की जी पुढची पिढी आहे ती पुस्तक वाचायला तयार नसते आणि जे दाखवलं जातं तीच ते ऍक्सेप्ट करत असते। मग आमचा पिक्चरला कधीच विरोध नाहीये, आमचा फक्त विरोध गाण्यांना आहे। भाजपच्या आमदार मेधा कुलकर्णींनीही गेल्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सिनेमावर बंदी घालण्याची मागणी केली, पण त्यावर अजून काहीच भूमिका न घेतल्यानं भाजपनं हा निर्णय घेतलाय। एकीकडे भाजपचे स्थानिक नेते सिनेमाला विरोध करतायत, तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस मात्र बाजीराव मस्तानी सिनेमाच्या प्रीमियरला खास उपस्थित होत्या। यावरून राजकारण सुरू झाल्यानंतर बी टाउन मधील मंडळी भन्साळींच्या समर्थनासाठी पुढे येऊ लागली आहेत। देखिए, मेरी बात ये मेरा कहने का मतलब यह है कि हमारे मुल्क में मिल बैठ के एक परंपरा है कि जब सेंसर बोर्ड एक फिल्म को सर्टिफिकेट देता है तो फिर उसको पूरी तरह से आज़ादी मिलनी चाहिए उसका प्रदर्शन करने की। मगर अगर आपकी राय ये है कि ऐसा गलत दिखाया गया है तो कोर्ट कचहरी के दरवाजे हैं, एक सभ्य तरीका हमको इख्तियार करना चाहिए। या सगळ्या वादाचा बाजीराव मस्तानी या सिनेमाला जोरदार फायदा होतोय। तर दुसरीकडे शाहरुख खान आणि काजोलच्या दिलवाले या सिनेमालाही बॉक्स ऑफिसवर धमाकेदार ओपनिंग मिळालंय। मात्र दिलवालेलाही दिल्ली, जबलपूर आणि मुंबईमध्ये काही हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला। शाहरुख खानचं पोस्टर जाळून सिनेमाचे शो बंद पाडण्याचा प्रयत्न केला। ज्या काही राजकीय पक्ष आहेत, जे काही राजकीय पक्ष आहेत ते बाजीराव मस्तानीला विरोध करत आहे आणि त्याच्यानंतर लगेचच दिलवालेला काही हिंदू संघटनांच्या नावाखाली विरोध व्हायला सुरुवात झालेली आहे की शाहरुख खान हा देशद्रोही आहे आणि देशद्रोहाचा सिनेमा भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही असं म्हणून बऱ्याच ठिकाणी या चित्रपटाचे शो बंद पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला। मग ते मुंबई असेल, जबलपूर असेल किंवा दिल्ली असेल, तिघं ठिकाणी ह्या चित्रपटाचे शो बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला। त्यामुळे कुठे ना कुठे आजचा प्रेक्षक सुजाण आहे तो समजल्याशिवाय राहणार नाही की बाजीराव मस्तानीच्या कंपेअरला जर दिलवालेला टिकवायचं असेल तर मार्केटमध्ये दिलवालेची बज होणं गरजेचं आहे। शाहरुख खान स्वतः मार्केटिंगचा बादशाह आहे आणि बादशाह खाननेच ही खेळी खेळली असावी का असा प्रश्न सगळ्यांना पडतो आहे। दोन्ही सिनेमांमध्ये बॉक्स ऑफिसवर काटेकी टक्कर सुरू आहे। दोन्ही सिनेमांना जवळपास सारखंच बुकिंग मिळालंय। बाजीराव मस्तानी हा दिलवालेपेक्षा सरस असल्याचं समीक्षकांचं म्हणणं आहे। मात्र किंग खान आणि काजोलच्या जोडीलाही रसिकांची पसंती मिळतेय। आत्ताच शो सुटला आणि मी बघितला आता बाजीराव मस्तानी छान फिल्म आहे। भन्सालींची फिल्म म्हणल्यावरती अप्रतिमच असणार। ये मूवी बहुत अच्छा है, इट्स वर्थ वॉचिंग इट, मस्त मूवी है। दोन्ही सिनेमांचा आशय वेगळा असून दोन्ही सिनेमे कोटीची उड्डाणं घेतील असा जाणकारांना विश्वास आहे। या सिनेमावरून सुरू असलेले वाद पब्लिसिटी स्टंट असल्याची चर्चा बी टाउन मध्ये रंगली आहे। त्यामुळे बॉक्स ऑफिसची बाजी कोण जिंकणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।